वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्य शिदे सर्वार्थ सिद्धार्थिके महापुरुण्यके गौरी नारायणी नमोस्तुते. वेलकम बॅक. आलेला क्रीडा प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. मी समालोचक आयुष नाईक तुमचं सहर्ष स्वागत करतोय. DCC नवापूर विपक्ष प्लेयर्स दोन विनर संघांची लढत पाहायला भेटते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. एकीकडे सिद्धांत वारंग पहिला बॉल मारलाय. पहिला चेंडू डॉट. मोठा फटका मारला होता. डॉट चेंडू आलाय. जतीन तांडेल समोर सिद्धू सज्ज होतोय. सिंगल रन धावपलकामध्ये दोन चेंडूचा खेळ झाला. एक धावा धावपलकावरती आहे. बघा तेजस स्ट्राईक एंडला येतोय आणि योगेश मोरे यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी तेजसच्या 100 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिल्या दोन चेंडूंचा खेळ एक धाव धावफलकावर येत असताना पुन्हा एकदा सन्मान दिला जातोय. पहिल्या 3 मध्ये 2 धावा धावफलकावर येतात. तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी ग्रुप बी आणि ग्रुप बी मधील 2 विनर संघातील ही लढत आहे. एकीकडे फुलपाडा नगरीतील प्लेयर्स विपक्षात नवापूर नगरीतील डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूरचा संघ आहे. चार चेंडूचा खेळ झालाय. 3 धावा धावपलकावरती. मोठा फटका मारला होता. स्वतःचा फॉलोअर थ्रू मध्ये अडवला होता. जतीन तांडेल समोर तेजस मोठा फटका मारलाय परंतु सिंगल रन धावपलकामध्ये ऍड. 5 चेंडूचा खेळ झालाय. 4 धावा धावपलकावरती आहे. येणार शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. शेवटच्या चेंडूवरती सिंगल डबल विकेट काय येणार. शेवटचा बॉल आहे. पहिला षटक जतीन विरुद्धात सिद्धू. मोठा फटका मारलाय परंतु कॉम्बिनेशन फील्ड. अंपायरचा डिसिजन नॉट आउट. पहिला षटकाचा खेळ झालाय. पहिला षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावपलकावरती आहे. दुसरा षटक मार्गस्थ आहे. दुसरा षटक मार्गस्थ आहे. दुसरा षटक घेऊन येतोय कुणाल मेहर ज्यांनी केलेला मागील मॅच मध्ये कहर. कुणाल मेहर समोर सिद्धांत वारंग. सिद्धू बॅटिंग भाई त्याची बॅटिंग पहा. पहिला बॉल ओ सिंगल रन धावपलकामध्ये ऍड. नाही क्षमा असावी. डॉट आलाय. पहिला चेंडू डॉट आलाय. डॉट आलाय. कुणाल मेहर समोर सिद्धांत वारंग सज्ज होतोय. कुणाल मेहरचा नेक्स्ट बॉल स्वीप मारलाय. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा डॉट. जितके डॉट होणार तितका प्रेशर वाढणार आहे. जितके डॉट तितका प्रेशर. आता मोठे फटकेची गरज आहे. ओ सिंगल रन धावपलकामध्ये ऍड. 3 चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा धावपलकावरती आहे. मोठा फटका आला तर मॅच मध्ये मजा येणार आहे. मोठा फटका येणार की काय येणार. सिंगल रन येणार. सिंगल रन आला आणि धावपलकामध्ये 1 रन ऍड. DCC नवापूर SPL चा चॅम्पियन संघ नवीन हंगामामधल्या टीम. मोठा फटका मारलाय. खूप चांगली फिल्डिंग. स्वप्नील होते त्या ठिकाणी. खूप चांगली फिल्डिंग. मोठे फटके मारले जात आहे परंतु फिल्डिंग सुद्धा चांगली आहे. DCC नवापूरची फिल्डिंग पहा.
सिंगल रन धावफलकामध्ये ऍड. सिंगल रन धावफलकामध्ये ऍड. 10 धावा धावफलकावरती आहे. 9 धावा धावफलकावरती आहे. 2 षटकाराचा खेळ झालाय. 2 षटकाराच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती आहे. ऐकूया डीजे ला आणि त्यानंतर वळूया मैदानाच्या दिशेने. तिसरा षटक घेऊन येतोय केतन मेहर. केतन मेहर समोर तेजस. पहिला बॉल परफेक्ट गॅप शोधलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमारेचा पार. चौकार. तेजसच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. प्रेशर रिलीज करणारा चौकार. पहिला चौकार आलाय. आता काय ऑफ स्टंपच्या बाहेर. सिंगल रन धावफलकामध्ये ऍड. पुन्हा एकदा वाईड आलाय. वाईडनी मॅच बनलाय टाईट. एक चौकार आलाय. 2 वाईड आले आहे. एक चेंडूचा खेळ झालाय. 15 धावा धावफलकावरती आहे. मोठा फटका मारलाय. जतीन तांडेलने फील्ड केलाय. डायरेक्ट हिट तर जयेश बनसोडे नी हात हवेत केला आणि डायरेक्ट हिट आणि काम फिट. तेजसला मैदान सोडावं लागतंय. गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. मनीष विश्वकर्मा नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. जतीन तांडेलनी डायरेक्ट हिट केला होता आणि काम फिट केला होता. तेजसला मैदान सोडावा लागला होता. मनीष विश्वकर्मा समोर. सिंगल रन धावफलकामध्ये ऍड. तीन चेंडूचा खेळ झालाय. 16 धावा धावफलकावरती. एक गडी बाद आहे. येणारे 3 चेंडूचा खेळ शिल्लक. केतन मेहर या 3 चेंडू मध्ये मोठा फटका मारलाय. परफेक्ट गॅप शोधला आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. चौकार. तुझी कंबर हाय चाल शेकी हाय किती सुंदर. तुझं डिंपल जे पाहिजे ते गिट. इथे 1 नंबर नाही, 1 नंबर चौकार मारलाय. 1 नंबर वाला नाही इधर एक. आता अडवलाय. कुठे परंतु सिंगल रन धावफलकामध्ये ऍड. लाईक बायच्या दिशेने 4 चेंडूचा खेळ झालाय. 21 धावा 5 चेंडूचा खेळ झाला. 21 धावा धावफलकावरती. एक गडी बाद आहे. येणार शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. सिंगल डबल काय येणार? सिंगल येणार. 2 षटकाराचा खेळ झालाय. 2 षटकाराच्या समाप्तीनंतर 3 षटकाराचा खेळ झालाय. 3 षटकाराच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती आहे. ऐकूया संगीत आणि त्यानंतर वळूया मैदानाच्या दिशेने. जातो तर ऑलरेडी उशिरा आला. मोठे म्हणणार मी कसले रे कमी. सांगू का मम्मीला तू बनतो शान. माझी सासू तुझी मदत माझी होणारी हमसफर. आय लाईक युअर ब्युटी, आय लाईक युअर फॅशन. तुझ्यावर थांबून माझी नजर. एक नंबर
येणारे शेवटचं षटक हाणामारीचं षटक आहे. स्वप्नील समोर मनीष विश्वकर्मा शेवटचं षटक आहे. एक नंबरचं संगीत लावला होता पण एक नंबर नियोजन केलाय. स्वप्नीलचा पहिला बॉल सिंगल रन धावफलकामध्ये ऍड झालाय. एक चेंडूचा खेळ झालाय. 23वा धावफलकावरती आहे. स्वप्नीलचे येणारे 5 चेंडू. मोठा फटका मारलाय. खूप चांगली फिल्डिंग कुणाल मेहर ज्यांनी केलेला 5च्या मॅच मध्ये कहर. बॉलिंग अटॅक पहा. स्वप्नील समोर मनीष विश्वकर्मा सज्ज होतोय. कट केला आणि सिंगल रन धावफलकामध्ये ऍड. 25वा धावफलकावरती 3 चेंडूचा खेळ झालाय. 25वा धावफलकावरती आहे. एक गडी बाद आहे. येणारे शेवटचे 3 चेंडू मध्ये मोठे फटके येतील का? सिद्धांत वारंगण स्ट्राईक स्वतःचा फॉलोअर थ्रू मध्ये अडवलाय चेंडूला आणि सिंगल रन धावफलकामध्ये ऍड. 4 चेंडूचा खेळ झालाय. 26वा धावफलकावरती येणारे शेवटचे 2 चेंडू मध्ये किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल? शेवटचे 2 चेंडू महत्वाचे आहे. स्वप्नील समोर मनीष विश्वकर्मा सज्ज होतोय. मोठा फटका मारलाय. परफेक्ट गॅप शोधलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. चौकार. सांग तुझा राजा तू मला बनवशील का? माझ्या नावाचं तू तुझ्या माथ्यावर लावशील का? सांग तुझा राजा तू मला बनवशील. मोठा फटका आलाय. चौकार आलाय. येणारे शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. पहिला इनिंगचा खेळ झालाय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 30 धावा झाल्या आहेत. 31 धावांचा टार्गेट. येणारे 24 चेंडू 31 धावांचा टार्गेट. ऐकूया डीजेला आणि त्यानंतर वळूया मैदानाच्या दिशेने. वेलकम बॅक. आलेला क्रीडा प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. चिराग मेहर आणि केतन मेहर. गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाजी मार्क वरती शिवभाई पटेल. पहिला षटक मार्गदर्शक आमच्या साथीनं मृदुल मेहर जोडले जातील. पहिला चेंडू मारला होता. मोठा फटका. आयुष एक मिनिट थांबवतोय. 2 पराभूत संघ आपण टॉस की बॉसच्या दिशेने यायचे. टीम आगाशी आणि जे सर मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. टीम आगाशी कर्णधार जे सर
उपस्थित मान्यवर आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल. केतन मेहरनी मोठा फटका मारलाय, परंतु सिंगल रन धावफलकामध्ये ऍड. 3 चेंडूचा खेळ झालाय, 2 धावा धावफलकावरती आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय, 2 धावा धावफलकावरती आहे. येणारे कट केलाय आणि पण सिंगल रन धावफलकामध्ये ऍड. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आदरणीय सन्माननीय प्रतीक साहेब यांना मी विनंती करतोय. प्रतीक, आपण यायचं आपल्या. प्रतीक साहेब आहेत खऱ्या अर्थानं आयोजक. प्रचंड मोठी मेहनत प्रतीक दादांची देखील या स्पर्धेसाठी राहिली आणि हार्ड फॅन आहेत प्ले बॉईज संघाचे, पाठीराखी आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. एकीकडे प्ले बॉईज फुलपाड आहे, दुसरीकडे ऍपल लाईट असा हा कॉल आणि डिसिजन आगाशी. आयोजक, आपण नाणं घेऊन यायचं, टॉस घेऊन यायचं इथे. आगाशी ऋषभ हेमाडे नाणेफेकीचा कॉल जिंकल्यात आणि डिसिजन वैभव दादा यांना विचारलं जाते. सिनियर खेळाडू आहेत, विचार विनिमय केला जाईल आणि त्यानंतर बॉल फर्स्ट असं वैभव दादांनी म्हटलंय. आउटसाइड द लेग स्टंपचा मारा, डाव्या एसटीच्या बाहेर गेलेला तो चेंडू अतिरिक्त धाव धावफलकामध्ये येत असताना धावफलकावर आतापर्यंत 5 मध्ये 4 धावा धावफलकावर आहेत. आकाश पाटील आहे न्यू बॅटर. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न चांगल्यारित्या फील्ड आहे. दुर्गेश गोरे होता, परंतु चांगला बॅकअप. दुसरीकडे फेकीत नेकी नव्हती तितकीशी. विशाल सिंगचा चांगला बॅकअप आणि पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 5 धावा धावफलकावर येतात. ऐकूयात डीजेला. मोठ्या विकेटचा पतन झालेला. केतन मेहरला मैदान सोडावा लागला होता. केतन मेहर साहेबा मधला चमकलेला खेळाडू, मॅन ऑफ द सिरीजचा खेळाडू. शिवबाई पटेल समोर. आकाश सज्ज होतोय, मोठा फटका मारला नाही. सिंगल रन धावफलकामध्ये ऍड. एक चेंडूचा खेळ झालाय, 6 धावा धावफलकावरती आहे. सिंगल रन धावफलकामध्ये ऍड. मनीष विश्वकर्मा खूप चांगली गोलंदाजी, 1-1 धाव. मनीष समोर. आकाश सज्ज होतोय, मोठा फटका मारलाय, परंतु खूप चांगली फिल्डिंग. तेजस होतं त्या ठिकाणी. तेजसने चेंडू अडवला आणि डॉट आलाय. डॉट चेंडू आलाय. सिंगल रन. 1-1 धावा धावफलकामध्ये ऍड होत आहे. आता मोठे फटकेची गरज आहे. सिंगल रन पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड. सिंगल रन धावफलकामध्ये ऍड. 1-1 धावा घेतल्या जाते. आता मोठे फटकेची गरज आहे. मोठे फटके येणार तर मॅचला मजा येणार. मोठे फटके, परंतु काही आकाशला मैदान सोडावं लागतंय. गॉन.
थँक्यू. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 9 धावा धाफक्यावर येणारे 12 मध्ये 22 धावा धाफक्यावर करायचे आहेत. अक्षय पाटील न्यू बॅटर येतोय. विशाल सिंग आहे. विशालकडे प्रचंड मोठी क्षमता, अगदी हातभर टन, परंतु यावेळेला लोअर फुलटरचा चेंडू, पहिला चेंडू येतोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अंडरआर्म क्रिकेटमध्ये ह्या चेंडूला थारा नाहीये. गडीबात अजून एक तिसरा. चिराग मेहर ज्याच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. डावकर फलंदाज विनीत पाटील. या अगोदर मेडीदादा चषक आणि विनीतचा तो प्रभावी करणारा खेळ आपण पाहिला होता. विनीतकडे पुन्हा एकदा ती संधी आहे हिरो बनण्याची, खऱ्या अर्थानं ती संधी आहे, धावचीची संधी. आणि अजून एक बॅक टू बॅक, अजून एक गडी बाद. अर्थातच आता मॅचचं इक्वेशन येणारे 10 मध्ये 22 धावा धाफक्यावर बनवायचे आहेत. आपण ऐकतोय, पाहतोय प्ले बॉईज ग्रुप आयोजित सूर्योदय चषक पर्व पहिलं, प्ले बॉईज प्रीमियर लीग 2026चा हा रणसंग्राम, महासंग्राम. या स्पर्धेचे सर्व अर्थातच प्रशांत घाडीगावकर साहेब असतील, महेंद्र घडशी साहेब असतील, संपूर्णतः देणगीदार, संपूर्णतः प्ले बॉईज ग्रुप. प्रचंड मोठी मेहनत आहे. पाचच्या 2 ते 3 महिन्याची मेहनत. एक स्वप्न पाहिलं होतं आपल्याला देखील, एक चांगली भव्य दिव्य अंडरआर्म क्रिकेटची स्पर्धा ही करायची, आणि ते स्वप्न खऱ्या अर्थानं सत्यात उतरत आहे. एक चांगलं आयोजन, नियोजन, ती खेळपट्टी, ती आउटफील्ड. मग अशी जयेश बनसोडेची आम्ही चर्चा साधली, त्यावेळेला म्हटलं की प्रचंड मोठी मेहनत आहे दादा. आउटफील्ड आपण पाहू शकतो पाठची, आणि त्यानंतर ती खेळपट्टी असेल, ते आउटफील्ड असतील, प्रत्येक गोष्ट हे करण्यासाठी तितकीच मोठी मेहनत. आणि मॅचमध्ये जवळजवळ आपण पाहायला गेलं तर थोडंसं सामना एकतर्फा चाललाय. मॅचचा पारडा थोडंसं एकतर्फा आहे. या अगोदर देखील टीम प्लेयर्स DCC नवापूर एकमेकांच्या विरोधामध्ये अनेक वेळा भिडले. थोडंसं पगडा प्लेयर्स संघाचा आतापर्यंत भारी आहे. एक भलं मोठं आव्हान धाफक्यावर होतं. येणारे 7 मध्ये 20 धावांची गरज असताना अजून एक गडी अक्षय पाटील येतोय डगआउटच्या दिशेनं. येणारे 6 मध्ये 20 धावा धाफक्यावर बनवायचे आहेत. अक्षय तांडेल न्यू बॅटर. दुसरीकडून कुणाल आहे. कुणाल मध्ये ती क्षमता आहे. पहिला चेंडू पाहिला, न्याहाळला, सोडून दिला. फेअर डिलिव्हरी आहे. येणारे 5 मध्ये 5 मोठ्या फटक्यांची गरज. अर्थातच 20 धावा धाफक्यावर त्या बनवायचे आहेत. पुन्हा एकदा दुर्गेश गोरे अगदी वेगाने चेंडूवर येत आहे. गॅदर करीपर्यंत सिंगल धाव धाफक्यामध्ये येते. मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे. क्रिकेटला खऱ्या अर्थाने एन्जॉय केलं जात आहे. समीर विचारे विचार विनिमय सर्व काही करून ज्यावेळेला समीर दादा येतोय आणि त्यानंतर थोडंसं पॉज घेतो बॉल टाकताना, त्यानंतर तो रिलीज करतो हातातून बॉल. अर्थातच नावात विचार आहे आणि तो विचार विनिमय करून समीर दादाला सातत्यानं आपण पाहिलं. म्हटलं जातं ना की मुरलेलं लोणचं खायला जितक्या चविष्ट लागतं तितक्याच अनुभवाने भरलेले खेळाडू आणि त्यांना फेस करणं देखील तितक्याच डिफिकल्ट असतं. खऱ्या अर्थानं समीर दादा म्हटलं तर अनेक वर्ष अंडरआर्म क्रिकेट अगदी जवळून पाहिलंय, जवळून खेळलंय. जतीन दांडेल न्यू बॅटर आणि तो अनुभव यावेळेला खऱ्या अर्थानं मोठ्या मॅच मध्ये दाखवत असताना सामना थोडासा एकतर्फा राहिलाय. कागदीपत्रे दोन्ही संघ तितके स्ट्रॉंग होते, परंतु एकतर्फा असा खेळ राहिला आणि मॅच मध्ये जवळजवळ औपचारिकता बाकी आहे. 2 मध्ये 18 धावा धाफक्यावर बनवायचे आहेत. जतीन दांडेल पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड. संघाचा मोरक्या, संघाचा सर्वेसर्वा. 1 टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. जतीन पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. डिफेन्स केला जातोय. सामना फिनिश, सामना खल्लास. अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम प्लेयर्स. टॉप 8च्या दिशेने जाणारा अजून एक संघ आपल्या भेटी